हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 36 साईजच्या 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग। तर 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजच्या कटिंगसाठी खूप सारे कमेंट आल्या होत्या, खूप ताईंची रिक्वेस्ट होती की त्यांना 3 पीसच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग दाखवा म्हणून। तर त्यांच्याच रिक्वेस्टसाठी आपण आज हा व्हिडिओ करत आहोत आणि अगदी डिटेलमध्ये सांगणार आहोत की कशी कटिंग करायची 3 पीसची। तर त्यांनी 40 साईज साठी कमेंट केली होती, पण सध्या माझ्याकडे 40 साईजचा ब्लाउज नाहीये कटिंगला, तर 36 साईजचा आहे। तर मी तर 36 साईज साठी सांगणार आहे आणि 40 साईज साठी सुद्धा तुम्हाला काय चेंजेस करायचे तेही सांगणार आहे। ते बघा, अशा प्रकारे हा जो आपला ब्लाउज पीस आहे याचा आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे। इथे बघा, ही जी बॉर्डर आहे ती हाताला दिलेली आहे अशा प्रकारे, आणि याला पाठीमाग खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाइन करणार आहोत। डीप नेक मध्ये या ब्लाउजची कटिंग असेल। तर एकाच कस्टमरचे इथे 3 ब्लाउज आहेत। तर हा ब्लाउज जो आहे तो आपल्याला डीप नेक मध्ये बनवायचा आहे आणि बाकीचे जे 2 आहेत ते आपल्याला पाठीमागे बोट नेक आणि पुढे डीप नेक असे बनवायचे आहेत। इथे बघा, हा दुसरा ब्लाउज आहे। हा पण खूप सुंदर असा ब्लाउज आहे। तिन्ही ब्लाउज जे आहेत ते डिझायनर ब्लाउज आहेत। आणि इथे बघा, हा जो आहे तो आपल्याला पाठीमागे बोटनेक बनवायचा आहे, कारण याला ऑलरेडी थोडंसं वर्क केलेलं आहे, त्याच्यामुळे पाठीमागे याला आपण बोटनेक देणार आहोत आणि फ्रंटला डीप नेक देणार आहोत। त्याचप्रमाणे दुसरा अजून एक आहे, हा पूर्ण ब्लॅक, हा पण डिझायनर ब्लाउज आहे। ते इथे बघा, अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाउज आहे आणि याला पण आपल्याला पाठीमागे बोटनेक द्यायचा आहे आणि पुढे आपल्याला डीप नेक द्यायचा आहे, पण पुढे 3 पीसेस असणार आहे प्रिन्सेस कट आपला। ओके, तर इथे बघा, हे बाहीसाठी वर्क दिलेलं आहे। तर आता मी फक्त तुम्हाला डीप नेकची कटिंग सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याची स्टिचिंग दाखवून, आणि त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ येईल त्याच्यात मी पाठीमागे बोटनेक आणि पुढे जर डीप नेक असेल तर त्याची कटिंग कशी करायची ते तुम्हाला सांगाल। आणि त्यामुळे तुम्ही सगळे व्हिडिओ जे आहेत ते लक्षपूर्वक बघा। आणि या ब्लाउजला जे आहे ना ते आपल्याला फुल स्लीव्ज बनवायचे आहेत, एकदम इथपर्यंत असतात ना आपल्या चुडीदार सारख्या, तसे स्लीव्ज याच्या बनवायचे आहेत। तर त्याचा पण व्हिडिओ मी शेअर करेन तुमच्यासोबत। तर आता आपण आज डीप नेक 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघूया। ओके, तर त्याच्यासाठी इथे बघा, हे 1 मीटर मी अस्तर घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर अस्तर आपल्याला ओपन करून घ्यायचं आणि अस्तरची जी ही बंद बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची। ओके, तर इथे बघा, ही जी बंद बाजू आहे ती माझ्याकडे आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे। आता ह्या ब्लाउजची जी माप आहे ती मी तुम्हाला साईडला स्क्रीनवर देईन। तर आपल्या ब्लाउजची उंची आहे 14.5 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं 15.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर तुमची जी पण ब्लाउजची उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून घ्यायची। तर इथे बघा, 15.5 इंचावर मी मार्किंग केलं। आता डीप नेक साठी आपल्याला शोल्डर टाकायचे आहेत 5.5 इंच। तर इथे बघा, 5.5 इंच मार्किंग करून घ्यायची आणि इथं ते बघा अशी एक सरळ लाईन आखून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला मुंडा टाकायचा आहे, तर मुंडा टाकायचा आहे आपल्याला 6 इंच। आणि हा जर ब्लाउज तुम्ही 40 साईज साठी बनवत असाल तर इथे तुम्हाला मुंडा 6.5 इंच टाकायचा आहे। ओके, शोल्डर 5.5च घ्यायचा आहे डीप नेक मध्ये असेल तर, आणि फक्त मुंडा जो आहे तो 6.5 इंच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे बघा, आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। आता मी 36 साईज साठी बनवत आहे, तर 36 साईजचा चौथा भाग किती येतो? 9 इंच। तर इथे बरोबर 9 इंचावर मार्किंग करून घ्यायचं। तुम्ही कुठल्याही साईज साठी बनवा, फक्त ही म्हणजे लक्षात ठेवायचं, इथं छातीचा चौथा भाग टाकायचा। मग तुमची 32 साईज असेल तर 8 येईल, तुमची जी साईज असेल त्याचा चौथा भाग। ओके, समजला? त्याच्यानंतर आपल्याला साईडला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तुम्ही 1.5 इंच घेतलं तरी चालेल, 2 इंच घेतलं तरी चालेल। तर इथे बघा, मी 2 इंचावर मार्किंग करून घेतलं शिलाई मार्जिनचं। त्याच्यानंतर आता आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे। तर कमर आहे 30 इंच, 30 इंचाचा चौथा भाग येतो 7.5 इंच। तर इथे बघा, 7.5 इंचावर मार्किंग करायचं। त्याच्यानंतर 1 इंच आपण जो पाठीमागे टक्स देतो ना पाठीला, त्याच्यासाठी 1 इंच आणि 2 इंच आपलं शिलाई मार्जिन। आणि इथे बघा, आता हे जे दोन्ही पॉइंट आहेत आपले ते इथं जोडून घ्यायचे। इथे अशा प्रकारे हे दोन्ही पॉइंट आपले जोडून घ्यायचे। एक मार्जिनची लाईन असते आणि एक आपली फिटिंगची लाईन असते। त्याच्यानंतर आता बघा, आपल्याला इथं मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। तर हा जो ब्लाउज आहे तो डीप नेक आहे, तर डीप नेक ब्लाउज मध्ये आपल्याला असं क्रॉस बॅक द्यायचं असतं। इथे बघा, अर्धा इंचावर एक मार्किंग करायचं आणि त्याच्यानंतर इथून बघा अशी आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची। ही जेव्हा आपला डीप नेक असेल ना त्यावेळेस असं करायचं, म्हणजे आपला
इथं पाठीमागे चुन्या वगैरे येत नाहीत अजिबात, कितीही डीपनेक असला तरी. त्याच्यानंतर इथून बघा आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. इथं जो आपला पहिला कॉर्नर आहे ना तिथून 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. आणि इथून बघा आपल्याला असं बॅक आपला जो पाठीमागचा मुंडा आहे ना त्याचा इथं आकार देऊन घ्यायचा. आणि मुंड्याचा आकार देताना कधी पण आपल्याला ही जी फिटिंगची लाईन असते ना इथपर्यंतच द्यायचा. इथून स्ट्रेटच ठेवायचा म्हणजे मुंड्यातील लाईन खाली वर होत नाही. आपली बाही जोडल्याच्या नंतर बऱ्याच वेळा इथं फिटिंग करताना प्रॉब्लेम होतो की मुंड्याचे जे आपली शिलाई आहेत त्या खाली वर होतात. तर आपला मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला इथं फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंतच द्यायचा, तिथून ही सरळच ठेवायचं. ओके, तर इथं पाठीमागच्या मुंड्याचा आकार झाला. आता आपण पाठीमागचा गळा घेऊया. तर गळ्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. ओके, तर इथे बघा 2.5 इंच मार्किंग केलं. त्याच्यानंतर आता गळा डीप तुमचा जेवढा असेल तेवढा घ्यायचा. मी खालच्या पट्टीचं माप मोजते. तर आपली जी रेडी पट्टी आहे ती 2.25 इंच आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करून मी इथं 4.25 इंचावर मार्किंग करून घेते. तर तुम्ही तुमचे जेवढे असेल पाठीमागच्या गळ्याचं माप तेवढं टाकायचं आहे इथं. तर इथे बघा मी इथं खालच्या साईडला 3 इंच घेतला आहे, वरती 2.5 इंच घेतला आहे. खालच्या साईडला आपल्याला थोडासा ब्रॉड नेक पाहिजे म्हणून. ओके, त्याच्यानंतर इथे बघा असं जे आपण मार्किंग केलेलं आहे ते असं जोडून घ्यायचं. आणि मग इथं तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता, कुठलीही डिझाईन वगैरे बनवू शकता तुमच्या मर्जीनुसार. इथे मी पाठीमागं मी गळा कट नाही करत आहे, कारण मला इथं डिझाईन तयार करायची आहे कटवर्कची, त्याच्यामुळे मी गळा आता कट करत नाही. तर आता बघा कट करताना इथून सरळ हा जो मुंड्याचा आकार दिलाय तो आणि ही आपली शिलाई मार्जिनची लाईन आहे ती इथं आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि आता पाठीमागच्या टक्सचं सांगते. तर टक्स कसे द्यायचे, तर ही जी आपली फिटिंगची लाईन आहे ना त्याचं असं हाफ करून घ्यायचं. इथे बघा अशा प्रकारे. आणि आपल्याला आता ही जी गळ्याची लाईन असते ना तिथपर्यंतच आपल्याला इथं पाठीमागचा टक्स द्यायचा असतो. टक्स हे पण आपल्याला पाठीमागच्या गळ्यानुसारच असतं. आता बऱ्याच वेळा एवढा तुमचा डीप नेक असेल आणि तुम्ही टक्स इथपर्यंत दिला तर फिटिंग पण आपली व्यवस्थित बसत नाही, इथं चुन्या आल्यागत येतात, व्यवस्थित येत नाही. तर आपण 1 इंच घेतलं होतं टक्ससाठी, तर दोन्ही साईडला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं. तर इथे बघा इकडच्या साईडला अर्धा इंच, इकडच्या साईडला अर्धा इंच, म्हणजे आपण 1 इंच टक्ससाठी घेतलं होतं ते बरोबर इथं कव्हर होतं. तर इथे बघा पाठीमागचा टक्स झाला, पूर्ण मार्किंग करून झालेला आहे. याच्यात आपण कटिंग करून घेऊया. तर इथे बघा आता बॅक पार्ट कटिंग करून झालेला आहे. आता आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करायची आहे. तर आता कटिंग करताना आता फ्रंट आपल्याला ओपन ठेवायचं आहे. ओके, तर इथे बघा ओपन साईडला मी घेतलं. त्याच्यानंतर हा जो आपला बॅक पार्ट आहे ना तो बॅक पार्ट आपल्याला इथं हुक, आता हुक आपल्याला लावण्यासाठी इथं अर्धा इंच जातं तेवढं आपल्याला इथं सोडायचं आहे. आणि नंतरच आपल्याला इथं बॅक पार्ट ठेवून घ्यायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे अर्धा इंच एवढं मार्किंग करून घ्यायचं. आणि नंतर मग हा जो पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला इथं ठेवून द्यायचा. आणि जसा आहे तसा आपल्याला इथं अगोदर मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, तर इथे बघा पाठीमागचा जो भाग आहे तो आपण ॲज इट इज मार्किंग करून घेतलेला आहे. आता तो आपण साईडला ठेवून देऊया. आणि प्रिन्सेस कट मध्ये आता आपल्याला खालच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, कारण योगपट्टीसाठी आपल्याला 1 इंच लागतं. पण योगपट्टी आपण सेपरेट काढणार आहोत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण पुढच्या मुंड्याचा आपल्याला इथं आकार द्यायचा आहे. तर 6 इंच आपण पाठीमागच्या मुंड्यासाठी घेतलं होतं तसंच इथं मार्किंग करून घ्यायचं, बॉक्स तयार करून घ्यायचा आणि पुढच्या मुंड्याचा इथं शेप देऊन घ्यायचा आहे. तर अर्धा इंच आतमध्ये येऊन आपल्याला इथं पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आता ही जी आपण हुक आहे पट्टीची लाईन आखली होती ना, इथून पुढे आपल्याला गळ्याची जी रुंदी आहे ती 2.5 इंच घ्यायची आहे. जशी पाठीमागे घेतली होती तशीच इथं पण घ्यायची आहे. आणि गळा डीप घ्यायचा आहे 6.5 इंच किंवा 6.5 इंच, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर इथे मी 6 इंच
डीप घेत आहे गळा. तुम्ही 6.5 इंच पर्यंत घेतलं तरी चालेल. 6 इंच एकदम परफेक्ट असा येतो. तिथं बघा खालच्या साईडला मी इथं 2.25 इंच घेतलेला आहे. थोडस वाढवून घेतलेला आहे, म्हणजे परफेक्ट असा ब्रॉड गळा व्यवस्थित असा येतो. तर इथे बघा व्यवस्थित परफेक्ट असा पुढच्या गळ्याचा शेप दिलेला आहे. तर आता 3 पीस प्रिन्सेस कट मध्ये आपल्याला खालच्या साईडला योकपट्टी असते. तर एक गोष्ट सांगते, जेव्हा पण आपल्याला योकपट्टी बनवायची असते ना प्रिन्सेस कट मध्ये, त्यावेळेस कटोरी इतकी जास्त मोठी आपल्याला योकपट्टी घ्यायची नाही, कमी घ्यायची, तरच आपल्याला प्रिन्सेस कट जो आहे तो व्यवस्थित बसतो. नाही तर काय होतं, आपल्याला इथं छातीच्या खाली आहे ना तिथे ही जी योकपट्टी आहे ना इथे वरती येते, मग ती व्यवस्थित येत नाही. त्याच्यासाठी इथं आपल्याला योकपट्टी घ्यायची आहे. पुढच्या साईडला इकडं 2.5 इंच घ्यायची आहे आपल्याला आणि इकडच्या साईडला 2 इंच. ओके. तर इथे बघा अशा प्रकारे योकपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर योकपट्टीचा असा शेप देऊन घ्यायचा. तर इथे बघा योकपट्टीचा शेप दिला. त्याच्यानंतर आता इथून आपल्याला आता ही 36 साईजचा ब्लाउज आहे ना, तर मग छातीचा 10वा भाग येतो 3.6. ओके. तर इथे बघा 3.6 इंच घ्यायचं, म्हणजे 3.5 इंच आणि एक लाईन. 3.5 इंच घेतलं तरीही चालेल. तर इथे बघा मी 3.5 इंच आणि एक लाईन एवढं घेतलं. ओके. आणि त्याच्यानंतर आता वरती आपल्याला टक्स घ्यायचा आहे 2.5 इंचाचा. ओके. तर इथे बघा 2.5 इंचावर मी सरळ मार्किंग करून घेतलं, कारण इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. आता आपल्याला हा जो टक्स आहे ना, तो टक्स घ्यायचा आहे 2 इंचाचा. तर आपल्या घेऊया इथं 2 इंचावर टक्स साठी मार्किंग करून घेऊया. तर सगळ्यात अगोदर आता आपण ना इथं त्याचा शेप देऊन घेऊया. प्रिन्सेस कटचा जो शेप आहे ना तो, आणि प्रिन्सेस कटचा शेप देताना इथे बघा हा जो कॉर्नर असतो ना, आपण मुंड्यासाठी बनवलेला कॉर्नर असतो, इथून आपल्याला परफेक्ट असा इथं प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. ओके. ते इथे बघा शेप देऊन झाला. त्याच्यानंतर आता आपल्याला इथून असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर टक्स पॉइंट वरून आपल्याला घ्यायचा आहे. आता हा आहे आपला 36 साईजचा, मग 36चा चौथा भाग येतो 9 इंच. त्याच्यात आपल्याला 1.5 इंच प्लस करायचा आहे, म्हणजे 10-10.5 इंचावर आपल्याला टक्स पॉइंट किती येतो 10.5 इंच. मग इथून आपल्याला अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे. तर मी शेप देऊन घेते इथं व्यवस्थित असा. तर इथे बघा परफेक्ट असा शेप द्यायचा आहे. थोडासा हलकासा थोडासा राऊंड मध्ये देऊया. ओके. तर इथे बघा शेप देऊन झालेला आहे. आता इथं आपण 2 इंचचा टक्स घेतलाय, मग हा कटिंग केल्याच्या नंतर हा जो पोर्शन आहे तो आपला कमी होणार. त्याच्यासाठी आपल्याला इथे बघा साईडला इकडे 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. इकडच्या साईडला आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं. आणि इथं पण आपल्याला स्टिच करायला जाणार आहे दोन्ही पार्ट अर्धा इंच. तर त्याच्यासाठी इथे पण आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर हे जे दोन्ही पॉइंट आहेत ते असे जोडून घ्यायचे. ओके. तर इथे बघा आता 3 पीस प्रिन्सेस कटची इथं आपल्याला पूर्ण मार्किंग झालेली आहे. आता कटिंग करायची पण, आणि ही जी योकपट्टी आहे तुम्ही डायरेक्ट इथं खाली 1 इंच वाढून पण इथं डायरेक्ट कटिंग करून घेऊ शकता. पण आपल्याला इथं हात कटिंग करायचे आहेत. इथं जर डायरेक्ट आपण योकपट्टी कटिंग केली तर इकडच्या साईडला हात जे आहेत आपली बाही इथं निघणार नाही. त्याच्यामुळे मी योकपट्टी नंतर कट करणार आहे. अगोदर आपण बाहीची कटिंग करून घेऊया आणि नंतर योकपट्टी कटिंग करून घेऊया. आणि पण तुमच्याकडे जर कमी साईजचा ब्लाऊज असेल आणि इथं जागा शिल्लक राहत असेल तर आहे याच योकपट्टीमध्ये तुम्ही इथं 1 इंच खाली अजून वाढवून घ्यायचं आणि हीच योकपट्टी इथं कटिंग करून घेतली तरी चालेल. ओके. आय होप तुम्हाला समजत असेल मी सगळं सांगितलेलं. तर आता आपल्याला इथे बघा हा गळा कट करायचा, शोल्डर आणि ही पुढचा मुंड्याचा आकार असा सरळ कट करून घ्यायचा आणि इथं योकपट्टीचा आकार जो दिले तो कट करून घ्यायचा पूर्ण. चला व्हिडिओ पुढे मी सांगतेस तुम्हाला.
तर इथे बघा आपण कट करून घेतलं. आता त्याच्यानंतर हा जो शेप आहे तो आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर हा जो शेप दिलेला आहे तो पण आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचा आहे. तर इथे बघा व्यवस्थित असं दोन्ही पार्ट आपले कटिंग करून झालेले आहेत. आणि अजून एक गोष्ट, इथं आपल्याला थोडासा पाव इंच एवढा इथं थोडासा कट द्यायचा, म्हणजे जो पप आहे ना तो प्रिन्सेस कटचा आपला व्यवस्थित येतो. मी जास्त कटिंग केलेलं नाही, फक्त पाव इंच एवढं कटिंग केलेलं आहे. आणि सेम याच प्रोसेसने तुम्हाला 40 इंच ब्लाऊजचा कटिंग करायचा आहे. टक्स पण तुम्हाला त्याच्यात पण इथे 2 इंचच घ्यायचा आहे. सेम हीच प्रोसेस आहे, फक्त तुम्ही गळ्यामध्ये चेंजेस करू शकता. 6.5 इंच 40 साईज साठी घेतला तरीही चालेल. आणि पूर्ण जी प्रोसेस आहे ती सेम अशीच आहे. तर इथे बघा आता बॅक पार्ट आपला कटिंग झालेला आहे, फ्रंट पार्ट पण इथं कटिंग झालेला आहे. आता अगोदर बाहीची कटिंग करून घेऊया आणि नंतर योगपट्टीची कटिंग करून घेऊया. तर इथे बघा हा जो पार्ट निघलेला आहे याच्यात आपण योगपट्टीची कटिंग करून घेतली तरीही चालेल. तर आपण योगपट्टी पुढच्या साईडला 3 इंच घेतली होती. ओके, त्याच्यात 1 इंच प्लस करून इकडं 4 इंच, कारण 1 इंच आपल्या शिलाईमध्ये जातं. आणि आपल्या कमरेचा चौथा भाग 7.5. तर इथे बघा योगपट्टी अशी कटिंग करून घ्यायची, थोडीशी जास्तच घ्यायची, नाही तर योगपट्टी घेताना डायरेक्ट तुम्ही बॅकपार्ट असा ठेवला तरीही चालेल. तर इथे बघा अशा पद्धतीने बॅकपार्ट ठेवायचा आणि योगपट्टी कटिंग करून घ्यायची, सगळ्यात सोपी पद्धत. आणि इकडच्या साईडला आपल्याला आपण 2 इंच घेतलं होतं, तर इकडच्या साईडला आपल्याला 3 इंच घ्यायचं. ओके, तर इथे बघा बरोबरच येते. तर इथे बघा अशा प्रकारे शेप देऊन हा जो योगपट्टी आहे ते आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची. तर इथे बघा योगपट्टी पण आपली इथं कटिंग करून झालेली आहे. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया. तर इथं योगपट्टी कटिंग करून घेतली असती तर बाहीसाठी इथं आपल्याला कपडा शिल्लक राहिला नव्हता, म्हणून मी इथं योगपट्टी सेपरेट कटिंग केलेली आहे. ओके, आता बाहीची कटिंग करताना इथे बघा असं 4 फोल्ड मध्ये इथं आपल्याला अस्तर करून घ्यायचं आहे. तर इथे बघा बाहीची उंची आहे 11.5 इंच आणि दंडगेर आहे 5.5 इंच आणि मुंडा आहे 8 इंच. ओके, तर 11.5 इंच आपली बाहीची उंची आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून 12.5 इंचावर आपल्याला इथं बाहीची उंचीचं माप टाकायचं आहे. ओके, 12.5 इंच इथं पण 12.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर 3 इंच आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. आणि आता इथं ही 3 इंच आपण घेतलंय ना, तिथं अशी थोडीशी सरळ लाईन आखून घ्यायची. ओके, त्याच्यानंतर इथून आपण जी बाहीची उंची टाकलेली आहे तिथं आपल्याला मुंड्याचा माप टाकायचा आहे. तर मुंडा आला होता 8 इंच, अर्धा हाफ आपण मोजला होता ना, तो किती आलता 8 इंच. तर बरोबर 8 इंचावर इथं मार्किंग करायचं. तुम्हाला अजून एकदा सांगते मुंडा मोजायचा कसा. तर इथे बघा व्यवस्थित अशी बाही ठेवायची आणि हा जो मुंड्याचा आकार आहे ना तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. ते इथे बघा, ते इथे बघू शकता एकदम परफेक्ट 8 इंच आलेला आहे. तर ते जे माप आहे ते इथे आपल्याला टाकायचं आहे. ते इथे बघा 8 इंचावर मार्किंग केलं आणि इथं सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथून आपल्याला आता बाहीचा आकार द्यायचा आहे. ते इथे बघा परफेक्ट असं इथून आपण ते बघा बाहीचा आकार देऊन झाला. त्याच्यानंतर दंड घेराचं माप टाकायचं. तर दंड घेराचं अर्ध्यामध्ये आलं 5.5 इंच, तर इथे 5.5 इंच मार्किंग करायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर इथे बघा ही जी फिटिंगची लाईन आहे ती आखून घ्यायची. आणि आता इथं साईडला बघा आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे, की जे की आपण ब्लाऊज मध्ये शिलाई मार्जिन किती घेतलं होतं 2 इंच, तर इथे पण आपल्याला अर्धा इंच आहे, तर साईडला 1.5 इंचचा आपल्याला इथं जॉईंट द्यावा लागणार आहे. ते आपण शिलाई करताना देऊन घेऊया. अगोदर असं जे मार्किंग केलेलं आहे ते आपण इथं कट करून घेऊया. ते इथे बघा वरचा शेप कट करून घेतला. त्याच्यानंतर इथे नॉच द्यायचा आणि त्याच्यानंतर बाही अशी ओपन करून घ्यायची. आणि 2च पार्ट आहेत का ते बघायचं, नाही तर कधी कधी ना आपल्याला 3 पार्ट एकत्र येतात पुढचा आकार कट करताना. त्याच्यानंतर इथे बघा पुढचा जो आकार आपण दिलेला आहे
ते अशा प्रकारे कट करून घ्यायचा. तसा परफेक्ट असा बाहीचा आकार इथे आला पाहिजे, तरच बाही जी आहे ती आपली फिटिंगला परफेक्ट अशी येते. आणि इथे बघा हा जो वरच्या साईडला कपडा निघलेला आहे तोच कपडा आपण इथं जॉईंट देण्यासाठी वापरूया. कारण खालच्या साईडला बॉटमला आपल्याला जॉईंट द्यायची गरज नाही, कारण पूर्ण आपल्या दंडघेऱ्याचा हा पाणी शिलाई मार्जिन सगळं आलेलं आहे. त्याच्यामुळे खालच्या साईडला आपल्याला काही जॉईंट वगैरे द्यायचा नाही. असं आपल्याला तिरकस जॉईंट दिला तरी चालेल. तर इथे बघा जॉईंट साठी पण एक कपडा कापून घेतला आपण. तर इथे बघा 1 मीटर मध्ये 36 साईजचा जो ब्लाऊज आहे तो कटिंग करून झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बाहीची उंची खूप जास्त आहे, 11.5 इंच. आणि ब्लाऊजची पण उंची भरपूर जास्त आहे, कारण कस्टमर खूप उंच आहे त्याच्यामुळे ब्लाऊज जो आहे तो एकदम जास्त आहे उंचीला. तर सगळा पार्ट इथं कटिंग करून झालेला आहे. आता हे जे पार्ट आहेत ते मी आपल्या याच्यावर ठेवून कटिंग करून घेते ब्लाऊज पीसवर. ओके. तर इथे बघा आता पूर्ण ब्लाऊजची इथं आपली कटिंग करून झालेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून काही जर तुम्हाला विचारायचं असेल तेही कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मात्र नक्की बघा. थँक्यू. चला भेटूया आपण याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.